नमस्कार. शिवशक्ती ॲग्रो एजन्सी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर गावरान कांद्याचा प्लॉट आहे. तर आधी परिचय करून घेऊ साहेबांचा. हा संपत तुळाराम चौळके मुक्काम पोस्ट आस्तगाव तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर. हां. तर कसं नियोजन केलं आपण कांद्यासाठी? कांदा लावल्यानंतर हे पवार साहेब येत होते आमच्याकडं. बरं. त्यांनी आम्हाला हे वडगाव पानचं शक्ती गोल्डचं KPJचं मटेरियल दिल्यानंतर आम्हाला रिझल्ट चांगला आला बा त्याचा. काय काय वापरलं तर त्याचं शिवशक्ती गोल्ड वापरलं, हां. सम्राट वापरलं, भीम पॉवर वापरलं, निंबोळी पेंड वापरली, वंडर ग्रो वापरलं, KPJ हा वापरलं आणि त्याच्यामुळे आम्हाला रिझल्ट चांगला आला. आमचे कांदे एकदम चांगल्या पद्धतीचे तयार झाले बा. आणि ते साधारण 105 दिवसामध्ये रिझल्ट म्हणजे कांदा तयार झाला. म्हणजे काय वाटतंय तुम्हाला दरवर्षी तुम्ही आता कांदा करता, ह्या वर्षी आपण बेसळ डोस वापरला, एकंदरीत नाही फरक आम्हाला काय वाटला तुम्हाला? नाही आम्हाला रिझल्ट यंदा चांगला वाटलं. याच्या पूर्वी काय असा रिझल्ट कधी छोटे कांदे कधी मोठे कांदे. म्हणजे कांद्याला कलर वगैरे पण तुम्ही बघू शकताय. हा कलर बघू शकता म्हणजे एक साईज कांदा आहे. तर याच्यामध्ये ज्यावेळेस आपण शिवशक्ती ॲग्रो एजन्सी वडगाव पान संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या दुकानामार्फत आपण साहेबांना KPJ इंडस्ट्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा टोटली बेसळ डोस दिला. त्यामध्ये आज त्यांनी बॅगा सगळ्या वापरल्या. शक्तिगोड असेल, सम्राट असेल, निंबोळी पेंड असेल, वंडर ग्रो असेल, त्यामध्ये ऑल इन वन लिक्विड असेल, जे आपण मायक्रोन्यूट्रन्स लिक्विड असेल, तर हा टोटली बेसळ डोस त्यांनी वापरला आहे. त्यांना पेस्टिसाईडमध्ये कीटकनाशक वगैरे स्प्रे असेल याचं नियोजन पण केलं आहे त्यांनी. तर आज आपल्यासमोर प्लॉट आहे. म्हणजे हा प्लॉट सगळा आज माणसं पण त्यांचं प्लॉट म्हणजे कांदे काढू राहिले, तर सगळा प्लॉट सारखा आहे. आणि आपण आज दुसरीकडे पण कांदा बघू. हो बघू. तर इकडं पण कांदा दाखवा आज आपला. आता हा पण कांदा बघा तुम्ही, किंवा हा फक्त तिथलाच कांदा नाही, तर हे पण कांदे सगळे सारखा कांदा आहे. म्हणजे तुम्हाला आज सगळीकडे जो प्लॉट आहे तर हा सगळा एकसारखा कांदा आहे. आणि रिझल्ट तुम्हाला म्हणजे सगळा समाधानकारक वाटतोय. समाधानकारक. हां, शेतकऱ्याला काय सांगताय तुम्ही की बाबा याच्यामध्ये रासायनिकमध्ये आणि ज्यावेळेस आपण बेसळ डोस दिला याच्यात फरक काय वाटला तुम्हाला? मग आम्हाला भरपूर फरक वाटला. ते रासायनिक खतापेक्षा रिझल्ट चांगला आला. कांदी साईज मोठी झाली, कलर आहे आणि एकसारखा कांदा निघाला. तर आपलं जर शेतकऱ्याला जर आपल्याला संपर्क करायचा असेल तर याच्यामध्ये आपला मोबाईल नंबर काय आहे? माझा ना हां 95 52 22 15 17. तर आपलं माझा मोबाईल नंबर आहे 97 30 10 30 53. तर तुम्हाला जर ट्रीटमेंट घ्यायची असेल तर 2 प्लॉट तुम्ही शेजारी ठेवा. निम्या प्लॉटला आपलं वापरा, निम्या प्लॉटला तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरा. तरी ट्रीटमेंट आज आपल्यासमोर हा सगळा प्लॉट आहे. म्हणजे रिझल्ट तुम्हाला समाधानकारक आहे सगळा. हो समाधानकारक आहे. मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तर आता दुपारून पाठ टाकून देऊ. गोळा करून घेऊ. कांद्याच्या प्लॉटवरून डायरेक्ट त्यांच्या ऊसाचा खोडवा आहे. तर काय वाटलं तुम्हाला? आधी काय बदल झाला आपलं डोस टाकल्यावर? नाही ज्यावेळेस डोस टाकायचा आहे ऊस मनातच भरत नव्हतं. एकदम पिवळा ऊस होता. हां. म्हटलं आता याची प्रगती होते की नाही, सुधारणा होते की नाही. पण ज्यावेळेस तुमचा डोस टाकला ना म्हणजे तर त्याच्यानंतर हा रिझल्ट आला. एकदम हिरवागार आहे. एकदम चांगला प्लॉट. म्हणजे समाधानकारक झाला. तुमची ती खतं वापरल्यामुळे. ऊसाचा प्लॉट पण बघू शकता. हा खोडवा आहे. हो स्टार्टिंगला एकदम पिवळा ऊस होता. त्याच्यामध्ये बेसळ डोस वापरला जो त्यांना तिकडं कांद्याला त्याला दिला, तेच त्यांनी खोडव्याला पण वापरला. आणि आज फुटवा पण बघा. आणि मेन काय कोमाला जाडी पण आहे. आणि आपल्यासमोर हा प्लॉट पण आहे. हो म्हणजे रिझल्ट तुम्हाला सगळा समाधानकारक मिळाला. चालेल.